पेज नंबर 71. न्यूज सी. मोस्ट डेंजरस टाइम इन हिस्ट्री. इतिहासातील महाभयंकर, सगळ्यात भयंकर असा कालावधी. लंडन. The famous physics professor Stephen Hawking has warned that mankind is facing the most dangerous time in its history today. मानव जातीच्या आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात भयंकर अशा काळाला सध्या माणूस सामोरा जातो आहे, अशी चेतावणी भौतिकशास्त्राचे प्राध्यापक स्टीफन हॉकिंग यांनी दिली आहे. He said that the world today is facing huge challenges like climate change, overpollution, epidemic diseases. ते असे म्हणतात की हवामानातील बदल, लोकसंख्येचा विस्फोट, साथीचे रोग यासारख्या प्रचंड आव्हानांना सध्या संपूर्ण जग सामोरे जात आहे. We have the technology to destroy the planet on which we live and have not yet developed the ability to escape it. ते पुढे म्हणतात की सध्या आपण ज्या ग्रहावर राहतो त्याचा विध्वंस करण्याचे तंत्र आपल्याकडे आहे, आपण अवगत केले आहे, परंतु त्या विध्वंसापासून स्वतःला वाचवण्याची क्षमता मात्र अजून आपण विकसित केलेली नाही. Perhaps in a few hundred years from now, we will have built colonies amid the stars. आजपासून काही शेकडो वर्षानंतर कदाचित आपण ताऱ्यांवर वसाहती निर्माण केलेल्या असतील. But right now, परंतु आजच्या मितीला, आजच्या घडीला, we have only one planet and we need to work together to protect it. आणि या घडीला आपल्याजवळ एकच सजीव सृष्टी असणारा ग्रह आहे आणि तो म्हणजे पृथ्वी. आणि आपण त्याचे रक्षण करण्यासाठी काय एकत्र येऊ नये, आपण एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. हॉकिंग रोट रिसेंटली इन द गार्डियन न्यूजपेपर. आणि हे स्टेटमेंट, हे वक्तव्य, हे लिखाण स्टीफन हॉकिंग यांनी गार्डियन या वर्तमानपत्रामध्ये लिहिलं आहे, केलेलं आहे. लेट अस सी सम क्वेश्चन्स रिलेटेड टू दिस न्यूज. या बातमीशी संबंधित प्रश्न बघूयात. फर्स्ट क्वेश्चन. गेज द मीनिंग ऑफ मॅनकाइंड. मॅनकाइंड या शब्दाचा अर्थ काय? द मीनिंग ऑफ द मॅनकाइंड इज ऑल द ह्युमन बिंग. म्हणजेच संपूर्ण मानवजात असा या शब्दाचा अर्थ आहे. सेकंड, which words or phrases in the news refer to the earth? या बातमीमध्ये पृथ्वीला संबोधित करणारे शब्द कोणते किंवा पृथ्वीसाठी वापरले गेलेले शब्द कोणते? We find two words to refer the earth and they are planet and world. These are the words. Question number 3. Which of the following problems do you believe is the most serious? खाली दिलेल्या समस्यांपैकी सगळ्यात गंभीर समस्या कोणती असं तुम्हाला वाटतं? ए. क्लायमेट चेंज म्हणजेच वातावरणातील बदल. बी. ओव्हर पोल्युशन मोठ्या प्रमाणावरील प्रदूषण. अँड सी. एपिडेमिक डिसीजेस साथीचे रोग. Nowadays we are facing the epidemic disease and that is corona. सध्या तर आपण या कोरोना महामारीला सामोरं जातो आहोत. Then that is why you can say that epidemic diseases are very dangerous because we are experiencing this disease that none of our ancestors experienced as it. की आपल्या पूर्वजांनी सुद्धा असा भयानक साथीचा महामारीचा आजार अनुभवला नाही, तो आपण अनुभवला. म्हणून तुम्ही तर आता सध्या या कोरोना महामारीबद्दलच बोलणार कदाचित. बट अकॉर्डिंग टू मी, ओव्हर पोल्युशन इज द रूट प्रॉब्लेम ऑफ ऑल प्रॉब्लेम्स. म्हणजे सगळ्या समस्यांचं जर काही मूळ असेल तर ते ओव्हर पोल्युशन आहे. मोठ्या प्रमाणावर घडणारं प्रदूषण हे सगळ्यात
डिसीजला म्हणा किंवा क्लायमेट चेंजला म्हणा याला कारणीभूत आहे. सो अकॉर्डिंग टू मी, as far as my knowledge or as far as my opinion is concerned, over pollution is the most dangerous or serious problem among the given problems. दिलेल्या समस्यांपैकी सगळ्यात गंभीर समस्या आहे ती मोठ्या प्रमाणावरील प्रदूषण, अतिप्रदूषणाची. In this way, you can discuss this in groups of 4 or 5 using your mother tongue and English. I have explained it in English. अशा पद्धतीने तुम्ही 4-4, 5-5 विद्यार्थ्यांचे गट करून तुमच्या मातृभाषेमध्ये किंवा इंग्रजीमध्ये याच्यावर चर्चा करू शकतात. मी तुम्हाला इंग्रजीमध्ये एक्सप्लेन करून दाखवलं आणि मराठीतही सांगितलेलं आहे. Now, question number 4. Discuss the following statements with the help of your teacher. तुमच्या शिक्षकांच्या सहाय्याने खालील विधानांवर चर्चा करा. There are 3 sentences and first one is A. We have the technology to destroy the planet on which we live. आपण ज्या ग्रहावर राहतोय त्या ग्रहाला नेस्तनाबूत करण्याची तंत्र किंवा तंत्रज्ञान आपल्याकडे आहे. It means with the help of science and technology, we did lot of progress in each and every field. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या मदतीने आपण प्रत्येक क्षेत्रात प्रगती केलेली आहे. Today we have the harmful weapons. They can destroy our planet. आणि आज आपल्याकडे असे काही शस्त्रास्त्र आहेत अतिशय घातक की ज्यांच्याने आपण राहत असलेल्या ग्रहाचा म्हणजेच पृथ्वीचा विनाश घडवू शकतो. सो दे आर हार्मफुल. इवन द डिस्कवरीज आर हार्मफुल फॉर ऑल लिव्हिंग थिंग्स. आणि जे काही संशोधन, जे काही शोधसुद्धा आपण लावलेले आहेत ना, ते सुद्धा तितकेच घातक आहेत आणि हे सर्व सजीवांसाठी घातक आहे. सो इन दॅट वे, विथ दिस पॉईंट ऑफ व्ह्यू, या दृष्टिकोनातून हे वाक्य, हे विधान केलं गेलेलं आहे. Then, statement B. We will have built colonies amid the stars. आपण ताऱ्यांमध्ये म्हणजे ताऱ्यांच्या अवतीभवती चाळी बांधलेल्या असतील. So, this statement shows the future. भविष्यातलं वर्णन या वाक्यात केलं गेलेलं आहे. After few days, we would discover the ways to live on other planets. आणखीन काही दिवसांनी, काही वर्षांनी आपण इतर ग्रहांवर राहण्याचे विविध रस्ते आपण शोधून काढलेले असतील. देन वी कुड मेक कॉलनीज देअर अँड लिव्ह. आणि त्यानंतर आपण त्या ठिकाणी चाळी वगैरे, घरं वगैरे बांधून आपण त्या ठिकाणी राहण्याचे विविध मार्ग शोधलेले असतील. सो दिस इज द इंडिकेशन ऑफ दिस स्टेटमेंट असं या वाक्यातनं सांगायचं आहे. देन देर इज लास्ट स्टेटमेंट, दॅट इज C. Right now we have only one planet. परंतु आत्ता आपल्याकडे फक्त एकच ग्रह आहे की ज्याच्यावर आपण राहू शकतो. सो दिस इज द आन्सर फॉर द अबोव 2 स्टेटमेंट्स. वरील 2 स्टेटमेंटला हे उत्तर आहे किंवा खास करून B स्टेटमेंटला हे उत्तर आहे असं मला वाटतं. बिकॉज दॅट इज द फ्युचर. हे तो भविष्यकाळ सांगितलेला आहे की आपण कॉलनीज बांधू शकतो असं. इट माइट बी ट्रू, ते कदाचित खरं असेलही. बट इन प्रेझेंट वी हॅव ओनली 1 प्लॅनेट टू लिव्ह. परंतु आत्ता वर्तमान काळामध्ये आपल्याकडे फक्त एकच ग्रह आहे की ज्याच्यावर आपण राहू शकतो. अँड वी शुड टेक केअर ऑफ इट इन द प्रेझेंट. आणि आपण सध्या वर्तमान काळात त्या ग्रहाची काळजी घेतली पाहिजे. सो this statement suggests this thing. Question number 5. Professor Hawking wrote about the problem in The Guardian. Why is it given as news in other papers? Professor Hawking यांनी पर्यावरणीय समस्येविषयी गार्डियन या वर्तमानपत्रात लेख लिहिला. मग इतर वर्तमानपत्रांनी बातमी म्हणून ते का छापलं असावं, का दिलं असावं? सो वी कॅन से दॅट टू शो द सिरियसनेस ऑफ द प्रॉब्लेम.
या समस्येची गंभीरता निदर्शनास आणण्यासाठी अँड मेक पीपल अवेअर अबाउट इट, आणि लोकांमध्ये या समस्येबाबत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी. त्याचबरोबर दे नो द इम्पॉर्टन्स ऑफ द प्लॅनेट अर्थ अँड डू केअर अबाउट इट. लोकांना एकमेव सजीवसृष्टी असणाऱ्या ग्रहाचं म्हणजेच पृथ्वीचं महत्त्व लक्षात यावं. त्याचबरोबर या एकमेव सजीवसृष्टी असणाऱ्या ग्रहाची लोकांनी व्यवस्थित काळजी घ्यावी, निगा राखावी. यासाठी कदाचित ही बातमी इतर वर्तमानपत्रांनी सुद्धा छापली असावी.